नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याच किचन अँड व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज आपल्याला आपल्या उन्हाळी वाळवणातला सांडगा तयार करायचा आहे आपल्याला. तर ती रेसिपी करणार आहे मी. तर ते म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला ही मटकीची डाळ घेतलेली आहे 1.5 वाटी, मुगाची डाळ 1.5 वाटी, हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ 1.5 वाटी. तर ह्या डाळी तिने आपल्याला मस्त मी पुसून घेतलेल्या आहेत. आता हे उन्हाला ठेवायच्यात, उन्हात वाळून घ्यायच्या दिवसभर. आणि नंतर मग जिरे वगैरे टाकून दळून घ्यायचं आहे आपल्याला गिरणीवर घरच्या. तर आपण चला हे आता उन्हाला ठेवूयात. उन्हाळी वाळवणाची सुरुवात आपण सांडग्यापासून तयार केलेली आहे. तर मी 1 बाऊल मुगाची डाळ, 1 बाऊल चणा डाळ आणि 1.5 बाऊल मटकी डाळ घेऊन पुसून वगैरे वाळू घातली होती. 1 दिवस वाळून आपण घरच्याच गिरणीवर दळून घेतलेलं आहे हे पीठ. आता तर आपण ह्या एका टोपल्यामध्ये आपण हे पीठ घेतलेलं आहे. तर आपण धने जिरे टाकून 2 टेबलस्पून धने, 2 टेबलस्पून जिरे टाकून आपण डाळींबरोबर दळून घेतलेलं आहे गिरणीवर. तर आता आपण ही लसूण पेस्ट घेतलेली आहे 1/2 वाटी. परत आपल्याला लाल तिखट टाकायचं आपल्या चवीनुसार, जसं तिखट पाहिजे तसं. तर मी 2 टेबलस्पून तिखट टाकले लाल. हळद टाकायची आपल्या आवडीनुसार, कलरनुसार. तर 2 टीस्पून मी 3 टीस्पून हळद टाकलेली आहे. मीठ आपल्या चवीनुसार 3 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे मी. आणि 1 टेबलस्पून आपल्याला हिंग पावडर टाकायची आहे. आपल्याला हे आता आपण बारीक कापून घेतलेली गावरान कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे 1 वाटी कापून. तर आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं. आपण हा सांडगा आता वर्षभरासाठी करणार आहोत. आता एकदा करून उन्हात असे वाळवून घेतले कडक उन्हाळ्यामध्ये की वर्षभर आपल्याला भाजीला कधी असलं की आपण काय करतो, सांडग्याची भाजी करतो. आता आंब्याच्या रसाच्या दिवसात तर आंब्याचा रस बरोबर चपाती आणि हे सुका सांडगा केला की खूप छान लागतो. आपण याच्यात आता पाणी थोडं थोडं घालून भिजवून घेऊया या पिठाला. खूप पातळही तिंबायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही. मीडियम आपल्याला असं सांडगा तोडता आलं पाहिजे असं पीठ करायचं आहे. थोडं थोडं आपण पाणी घालू. तुमचे सांडगे करून झाले का? कमेंट करा तुम्ही कुठल्या पद्धतीने केले ते. आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता आपण असं पूर्ण एकजीव करून घेऊया. हे आपलं पीठ मस्त मळून झालेलं आहे. हे पहा, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आता आपल्याला हे पीठ आता 1 तास झाकून ठेवायचं आहे. म्हणजे हे दळून आणलेले जाडसर रवाळ, तर हे पीठ मऊ होतं. आपण 1 तास हा पीठ झाकून ठेवूयात. 1 तासाने आपल्याला सांडगे तयार करायचे आहेत. हे पहा, आपलं पीठ इतकं मस्त असं मुरलेलं आहे. 1 तासामध्ये मस्त असं मऊ मऊ झालेलं आहे. तर आपण आता हे सांडगे घालून घेत आहे. मी घरातच टेबलवर पांढरा कापड टाकलेलं आहे सुती, त्याच्यावर अशा आता हे तोडून घेत आहे. मस्त यायला लागलेत. आपण छोटे छोटे असे तोडून घ्यायचे, म्हणजे 2-3 दिवसात चांगले वाळून जातात. आपल्याला पाहिजे त्या आकारात तोडू शकता आपण.
मी तर या आकारात तोडत आहे, छोटे बी नाही खूप आणि मोठे पण नाही. तर हे सांडगे ना असे वाळल्यानंतर आपण असे तळून जरी खाल्ले तरी खूप छान लागतात, तोंडाला मस्त चव येते. आणि भाजी पण आपण याची पातळ पण रसाभाजी करू शकता आणि सुकी पण करू शकता. तर हे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हे सांडगा तयार झालेच पाहिजेत. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हे करावेच लागतात, म्हणजे वर्षभर टिकतात. आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपल्याला करता येते भाजी याची. आहे असं थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं, बाकीचं झाकून ठेवायचं. असं लांबणीचं करायचं असं आणि हातात असे घेऊन तोडत राहायचे सांडगे. तर आपले सांडगेचं बॅटर खूप मस्त झालेलं आहे, त्याच्यामुळे तोडायला पण काही असा त्रास व्हायला नाही, पटपट तुटायला लागलेत. चला आपली आता शेवटची बॅच. मला एवढंच पीठ राहिलेलं आहे. पाण्याचा हात लावून घ्यायचा असा आणि असं पट तुटते बघा पटकन पाण्याचा हात लावून घेतला की. जास्त वेळ नाही लागत. एवढे सांडगे मी एकटीनंच पाऊण तासातच तोडलेत. आपल्या मदतीला कोणी असल्यावर तर झटपटच होतं, एकीला दुसरी असल्यावर. आता आपल्याला इथं फॅनच्या हवेखाली अर्धा तास ठेवून आपल्याला नंतर गच्चीवर नेऊन टाकायचं आहे छतावर वाळायला. 2 दिवस चांगलं उन्हात वाळवायचं आणि हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. कोणी कोणी आहे तेवढ्या डाळी मिक्स करून करतात. मसुराची डाळ, उडदाची डाळ पण टाकतात सांडग्यामध्ये, ते पण छान लागतात भाजून खायला. मी 3 डाळीचाच मिक्स केला आहे, मटकी, मूग आणि चणा डाळ. थोडी मसूर आणि थोडी उडीद डाळ टाकल्यावर पण खूप छान होतो. तुमचे झाले का उन्हाळी कामं सर्व करून? कमेंट करा. माझे सांडगे कसे झालेत ते पण सांगा कमेंट करून. लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर पण करा. आता इथं असे सुकू देऊयात अर्धा तास, आणि अर्धा तास झालं की गच्चीवर नेऊन ठेवायचे. हे बघा आता इकडचे हडकलेत बघा, हे का सुट्टे होईलेत मस्त असे. आता ह्याला गच्चीवर उन्हात नेऊन टाकायचेत मस्त. थोडेसे इकडचे ओले तर अर्धा तास आता इथंच राहू द्यायचे. मस्त सांडगे तयार करून झालेले आहे. पहा कसे वाजायले. 1 दिवस ऊन दिलं याला, आणखी 1 दिवस ऊन द्यायचंय, म्हणजे त्याला कीड वगैरे लागत नाही, वर्षभर टिकतात. आता वर्षभर टिकणारा आपण सांडगा तयार केलेला आहे. आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तळून खायचे मस्त, किंवा मग भाजी करून खायची. मस्त झालेले आहे. टेस्ट इतकी भारी आली ना याला, तोंड असं एकदम चवदार पडायले. खमंग सांडगे तयार झालेले आहेत. बाहेरचे विकत आणून खाण्यापेक्षा घरी आपण स्वतः तयार करून खाल्लं मस्त वेगळाच आनंद असतो आपण हाताने बनवलेल्या ह्याचा. आपले मस्त होममेड सांडगे तयार झालेले आहे, खमंग कुरकुरीत. कशी वाटली सांडगा रेसिपी? सांडगा वडे कसे झालेले आहेत कमेंट करून सांगा. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. खुश राहा, मजेत राहा, आनंदी राहा. पुढच्या रेसिपी बरोबर भेटूयात. ओके, बाय बाय.